नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। उद्या 3 मार्च 2026 वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत वर्षातील पहिलेच चंद्रग्रहण आणि हे चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार आहे। त्यामुळे या ग्रहणाचे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळावे लागणार आहेत। चंद्रग्रहण ही एक खगोलीय आणि महत्त्वाची घटना आहे, ज्याला आपल्या हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण काळात राहू केतू चंद्राला ग्रासतात, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढत असते आणि ज्याचा वाईट परिणाम हा मानवी जीवनावरती होत असतो। आणि म्हणून ग्रहणाच्या वेद काळापासून ते ग्रहण मोक्षापर्यंत सूतक मानले जाते आणि म्हणून या ग्रहणाच्या दिवशी काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळले जातात। आणि म्हणून आपल्याला उद्या 3 मार्चला चुकूनही ही 5 कामं आहेत तर ती अजिबात करायची नाही, अन्यथा त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागू शकतात। आपल्या घरात गरिबी, दरिद्रता, अडचणी, दुःखसुद्धा येऊ शकते आणि म्हणून अशी कोणती 5 कामे करायची नाहीत। या दिवशी कोणत्या नियमांचे पालन करावे, ग्रहणाची खरी वेळ कोणती असणार आहे, कोणत्या वेळेत ग्रहण दिसणार आहे, गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळावे, लहान मुलांनी कोणते नियम पाळावे, अशी ही संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल। धन्यवाद।